375 मध्ये फुल ऑन पैसा वसूल. कैदींना व्ह्यू बघा, इथे समोर सनसेट होतो. इथले कैदी पण लकीच होते. म्हणजे सायन्स फिक्शन मूवी मध्ये जसा फील असतो तसा फील येतो. एक मोठा पोपट झालाय आमचा. हॅपी न्यू इयर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता मी गोव्याच्या एका हॉटेलमध्ये स्टेला होतो आम्ही. इथे असं छान पूल वगैरे आणि इथे वरती रूम्स होत्या. आम्ही किंग स्वीट बुक केलेलं. ते रूम काहीतरीच भारी होती, काहीतरीच भारी. एक्सपेक्ट केली नव्हती आम्ही इतकी चांगली असेल. सो आधीच्या व्हिडिओमध्ये एंडला ती रूमचा व्हिडिओ मी टाकला आहे, तुम्ही बघू शकता. ती रूम आम्हाला फक्त 3600 रुपयाला पडलेली. आणि आता आम्ही निघतोय पुढे कुठेतरी अजून बरंच काही एक्सप्लोअर करायला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच एक्साइटिंग बघायला मिळणार आहे, कारण आज आहे 31 डिसेंबर. सो न्यू इयर एंड पार्टी गोव्यामध्ये कशी असते, कसं असतं वाईब वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. रूम आपली आहे या 2 बाल्कनी आणि रित्वी शीतल इथे पूलमध्ये एन्जॉय करताना. आणि 2 पूल दिलेत, एक इकडे आणि एक इथे समोर आहे आणि मजा येते. बाय द वे ही रूम फक्त आणि फक्त 3700 रुपयाला पडलेली मला, कारण ते जनरली लास्ट मिनिट डील वगैरे असतात ना. आम्ही एंड मुमेंटला खूप बुक केली ना, त्याच्यामध्ये इतक्या कमीमध्ये मिळाली. अदरवाईज त्याची प्राइसिंग 7-8 हजाराच्या पुढे असते. आणि आता तर सीझन चालू आहे, म्हणजे इयर एंड आहे त्याच्यामुळे. सो आता तर खूप महाग असते. रित्वी हाय. तर इथे रित्वी आणि शीतल ऑल सेट आहे जायला. आपलं सामान आलं आहे, बरंच सामान आहे, कारण कार घेऊन फिरतोय त्यामुळे उगीचं सामान पण खूप आहे. आता आम्ही चापोरा फोर्टला चाललेलो, पण ऊन बरंच आहे कारण दुपारचे 1 वाजलेत. म्हणून म्हटलं काय, तर इथून पुढून चापोरा व्ह्यू पॉईंट आहे. माझ्या मागचं लोकेशन बघा, खूप छान लोकेशन आहे हे. सो आता तिकडे जाऊ. इथे कार पार्क केली आहे, हे बघा किती छान लोकेशन आहे. इथून पुढे तिकडे जातो आता व्ह्यू पॉईंटला. हा बघा माझ्या मागे फोर्ट आहे. ही पूर्ण हा इथे वरती फोर्ट आहे. इथून पण पुढून रस्ता आहे वरती जायला. आता आम्ही जात नाही आहे, कारण म्हटलं मी तुम्हाला की ऊन आहे. बट ओहोटी असेल तर इथे मस्त आहे आजूबाजूने चालायला. पण बी केअरफुल, भरतीचं टाईम तुम्हाला माहीत नसेल काही, तर भरती आली तर इथे अडकून राहू शकतो आपण आणि खूप मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. बट आहे, इथून आपल्याला वरती जाता येतं. इकडच्या फेमस बर्गर फॅक्टरीला आलो आहे. हा आता मिल्कशेक आला आहे. हे बघा आणखी एक बर्गर आलाय. चल घेऊन. कॅन्डोलिम बीचच्या पुढे इथून बोट्स निघतात. पर पर्सन 350 रुपये चार्जेस आहेत. रित्वीला फ्रीमध्ये या अशा बोट असतात, चढायला वगैरे प्रॉपर बनवले यांनी. हाय. रित्वीला स्कुबा डाईव्ह म्हटलं, रित्वी मागे लागली स्कुबा डाईव्ह करायचं आहे तिला. आता मला माहीत नाही लहान मुलांना अलाउड असतं का, आणि मला खूप भीती वाटते पाण्याची, स्कुबा डायव्हिंग वगैरेची, आणि सेम शीतलला वाटते. सो बघू आता रित्वीला चान्स, माझा मित्र संकल्प वगैरे कधी घेऊन गेला तर लवकरच ट्राय करेन तिला पाठवायचं, कारण तिला खूप इच्छा जायची. ती जराही घाबरत नाही. तर तेच ती भीती आमच्यावर की नको यायला यासाठी. हा जो सेक्शन असतो समुद्राचं पाणी खाडीला भेटतं, भाई भारी वाटते तिकडे. ज्या लाटा येतात, जी बोट उडते ना, भारी वाटते इथे. हे बघा फुल लाटा आल्या तिथे.
तो बघ तो बघ समोर, तो बघ तो बघ समोर, तो बघ तो बघ. तिकडे ऍक्च्युअली आता डॉल्फिन दिसत आहेत, बरेच दिसले आम्हाला, पण ते बघेपर्यंत गायब होतात. तो बघ तो बघ. सगळीकडून बोट आले, तिथे पण आहे, इकडे पण आहे, तिकडे पण आहे, इकडे पण आहे, मागे पण आहे, इकडे पण आहे. पृथ्वी कसं वाटतं? छान वाटतं. $375 मध्ये फुल ऑन पैसा वसूल, फुल ऑन भारी. ऋत्विक कसा वाटला? फुल ऑन पैसा वसूल 375 मध्ये. बाप, आणि इथे लाटा वगैरे पण खूप सुटल्यात, थोडी फुल हलते, मजा येते, मजा. इथेच आम्ही बोटिंग केलं, ते हा जेल बघितलेला आम्ही. सो तिथे चालू आहे ते बोटिंग करून, त्याच्याच पुढे आम्ही या अगोडा जेलकडे आलो आहे. स्वतः जेलमध्ये एंट्री करू. एंट्री फी पर पर्सन $200 आणि पार्किंगचे $100. हीच समोर जागा आहे जिकडे ते डॉल्फिन पॉईंट आहे, म्हणजे सगळे बोटवाले जातात डॉल्फिन बघायला. इथे तोफ दिसली, मी ऋत्वीला सहजच विचारलं, हे तुला माहिती आहे का? तुला माहीत होतं सरप्रायझिंगली. इथे छान सुंदर असा कॅफे पण आहे. ॲक्च्युली हाच जरा फरक आहे पूर्ण आपल्या इतर राज्यांमध्ये आणि त्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये. इथे यांनी बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीला पण काइंड ऑफ प्रायव्हेटाईज केलं आहे. सो बरेच गोष्टी खूप चांगल्या प्रकारे जतन केले आहेत. खूप छान वाटतं. बघा, अशा तोफा वगैरे पण सजवून ठेवल्या आहेत. इतका क्लास टॉयलेट आहे ना पब्लिक ठिकाणी, असा इतका भारी टॉयलेट एक्सपेक्ट केलं नव्हतं. खूप छान टॉयलेट होता आणि मस्त बनवलं यांनी. 2016 पर्यंत इथे कैदी होते आणि आता या जेलमध्ये कैदी नाही आहेत. त्यांना कोलवा जेलला शिफ्ट केलं आहे. आता इथे कैदी नाही आहेत. फुल ऑन सगळं मेंटेन आहे. इथे फूड ट्रक पण आहे, आता बंद आहे. आणि इथे असं मस्त रेस्टॉरंट टाईप आहे. खूप छान केलं यांनी. आणि हा इथे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाची तरी. इथे बऱ्याच फिल्म मूवीच्या वगैरे शूटिंग झाल्या आहेत. आणि हा इथे छान असा, हे बघा, इथे जागोजागी यांनी असे कचऱ्याचे डबे ठेवले. आता ॲक्च्युली आपण जेव्हा बाहेर जातो इंडिया बाहेर, तेव्हा असंच असतं, तुम्ही कुठेही फिरायला जा, जागोजागी तुम्हाला एक सर्टन टायमाने तरी तुम्हाला कचरा डब्बा हा मिळतो. त्याच्यामुळे आपण कॅरी करतो आणि तिकडे टाकतो. आपल्याकडे तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे लोक किती वेळ तो सांभाळणार ना. बऱ्याचदा मग लोक फेकून देतात. तोच एक मेजर रिझन आहे ज्याच्यामुळे आपल्याकडे कचरा होतो. आता मी डोंबिवलीला एका चांगल्या वेल नोन टाउनशिपमध्ये राहतो. तिकडे भले मोठमोठे गार्डन्स आहेत, बट प्रॉब्लेम हा आहे की कुठेही कचऱ्याचा डब्बाच नाही आहे. मग लोक इकडे तिकडे टाकणारच ना, काय ऑप्शन नसतो लोकांकडे. हे बघ किती सुंदर आहे. थोडंसं नाही चाललं तर पुन्हा आला आणखीन एक कचऱ्याचा डब्बा. मला माहीत नाही जागा किती नोन आहे लोकांना, पण खूपच भारी आहे. वर्थ प्लेस आहे. नक्की या, मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्हाला डाऊट पडत असेल की असे बऱ्याच ऑफबीट प्लेसेस वगैरे आता कसं शोधतो. आधी तर काहीतरी रेफरन्सनी किंवा रेटिंग्स रिव्ह्यूज वगैरे चेक करून, पण आता सरळ AIला म्हणजे ChatGPT म्हणा, गुगलचं जेमिनाय म्हणा, कोणालाही विचारा, दोघांनाही गोष्टी विचारा, इनपुट घ्या त्यांच्याकडून, चेक करा. सो अशा प्रकारे सध्या माझं चालू असतं माहिती घेणं. इथे आता ॲक्च्युअल जेलमध्ये आम्ही चाललो आहे. बघा अशा प्रकारे जेल होती. इथे कैदींना पण व्ह्यू खूप भारी होता. हा बघा व्ह्यू.
हे बघ कोणतरी आहे मध्ये. इथे ॲक्च्युली वेगवेगळ्या साईजच्या जेल आहेत. हे बघा ही एक छोटी जेल आहे आणि इथे परत मोठी आहे. आता काय कॅटेगरी वाईज असायचं माहीत नाही, पण कैदींना म्हणजे आधी इथे लोखंडाचं हे असणार. सो कैदींना व्ह्यू बघा, इथे समोर सनसेट होतोय तो दिसतोय छान. बा इथले कैदी पण लकीच होते. पण व्ह्यू बघा ना किती भारी व्ह्यू आहे. 240 डिग्रीच्या अबाव व्ह्यू आहे इथून समुद्राचा, भारी आहे. इथे आधीच्या काळचे स्विचेस वगैरे आहेत. हे बघा लाईट लागली, लाईट ऑफ झाली. इथे रित्वीने मम्माला जेलमध्ये टाकले. ही इथे खाली जेल आहे ज्याच्यामध्ये यांनी दाखवलंय कैद्यांना टॉर्चर करण्यासाठी ही रूम होती. आणि इथे या जेलमध्ये चर्चसुद्धा आहे, हा बघा. आणि रूफ पूर्ण आपली कौला रूफ. ते पण वेगवेगळे सेक्शन आहेत. याच्या आतमध्ये ते आणखीन एक रूम आणि त्याच्या आतमध्येही काहीतरी दिसतंय. हे इथे असं काहीतरी बसायला पण आहे, काय कारण आहे माहीत नाही, पण खूपच छोट्या जागेत बसायला आहे. आणि इथे आतमध्ये म्युझियम आहे. त्यांनी भारी केलं आहे. इथे तुम्ही हा बटन दाबला की इकडची माहिती प्रिंट होऊन येते. शीतल डेमॉन्स्ट्रेट करून दाखवते आपल्याला. ते बघा तिने बटन प्रेस केलं, माहिती इथे असं शो केलं आहे की राईट होते माहिती आणि आता प्रिंट होऊन येईल इथे खाली. हे बघा, हे बघा आली. आणि इथे मोसेक आहे. सो आमचा पण फोटो आता आम्ही कॅप्चर केला. आता बघा फ्रेम्स चेंज होत राहतील. झाल्या अशा वेगवेगळ्या फ्रेम्सने व्हिडिओ तयार होतो. इकडे रित्वी फिरवते. फुल ऑन ॲडव्हान्समध्ये बनवलं आहे यांनी. तुम्ही इयर इथे सिलेक्ट करायचा. आता मी लेफ्टला स्वाईप करतो आहे. प्रत्येक वर्षाची तुम्हाला माहिती मिळेल इथे स्वाईप करून. हे बघा, मला आता फीलच होत नाही आहे की मी इंडियात असल्याचं. खूपच ॲडव्हान्स केलं यांनी, छान केलं आहे, मस्त एकदम. इथे असे वेगवेगळे पझल येतात. आता मी या मंदिराचा पझल सॉल्व केला. इथे तर फुल मूवीवाला सीन आहे. आता हे समोर जे स्क्रीनवर आहे मी इथून चेंज करतो. हे क्लोज केलं मी. तुम्ही स्क्रीनवर पण बघा, लक्ष द्या. आता हे इथे मी नागेश टेम्पल घेतो आहे. हे बघा समोर लगेच लोकेशन चेंज झालं, त्या टेम्पलची माहिती आली. सो याच्यात मल्टिपल गोष्टी फिट आहेत आणि आपण समोरच्या स्क्रीनवर माहिती घेऊ शकतो. इथे तर फुल हॅकर रूममध्ये आल्यासारखं वाटतंय किंवा सायंटिस्ट वगैरे असतात ना, तसा फील येतो इथे. म्हणजे सायन्स फिक्शन मूवीमध्ये जसा फील असतो तसं दाखवलं जातं. कोणीतरी काहीतरी करत बसला आहे तसा फील येतो. तिथून तुम्ही नेव्हिगेट करून संपूर्ण किल्ल्याची माहिती घेऊ शकता. हे झूम आउट करायला हे आहे. आणि याच्यात आता हा पूर्ण फोर्ट आला आहे आणि वरती मंदिर आहे आणि किल्ला आहे. ॲक्च्युली हे सगळं बघण्यामध्ये इतका वेळ गेला की ऑलरेडी सनसेट होऊन पण गेला. आता म्हणजे सन सेट झाला आहे, बट अजून थोडी लाईट आहे. आम्ही आत्ता इथून जाणार आहोत. आम्ही जिथे न्यू इयर पार्टीचं आमचं बुकिंग केलं आहे त्याच्यासाठी. सो आता तुम्हाला बरंच एक्साइटिंग बघायला मिळेल. मला माहीत नाही मी किती % दाखवू शकेन तिथलं पार्ट, बट आता तिथे जाणार आहे. 2-3 तास राखीव ठेवा तुम्ही या सगळ्यासाठी. खूप भारी आहे. हे बघा इथे मंदिर आहे छान. ॲक्च्युली जेल आहे, त्यालाच यांनी कन्वर्ट केलं. आत्ता मी आलो आहे गोव्याच्या LPK क्लबला न्यू इयर पार्टी एन्जॉय करायला. ॲक्च्युली असं क्लबमध्ये येऊन पार्टी एन्जॉय करायचं म्हटलं
कारण आता आलोच आहे गोव्याला, असं योग कधी जुळून येत नाही, तर म्हटलं मस्ट आहे तो पण एक्सपिरियन्स घेणं. सो आलो आहे मी आता. हे बघा LPK क्लब, इथून एंट्री आहे. बोल. आता आम्ही आता इथे गोव्याला आलो, म्हणजे गोव्याच्या एक पार्टीला न्यू इयर आलंय म्हणून आता आम्ही न्यू इयर पार्टीला. एंट्री पासून माहोल तर बिल्ड केलाय यांनी, कारण बरंच चालायला आहे, बरंच चालतोय आम्ही. इथे 8 पासून एंट्री होती, त्याच्यामुळे लाईन बघा, गर्दी बघा किती. अशी मजबूत लाईन होती, पण मी पेटीएम इन्सायडरने बुकिंग केली, सो डायरेक्ट आलो आहे, लाईनची गरज नव्हती. एक मोठा पोपट झाला आहे आमचा, म्हणजे पोपट झाला म्हणण्यापेक्षा गेम झाला म्हणू शकतो. ॲक्च्युली इथे मुलांना अलाउड नाही आहे, आणि अलाउड आहे पण त्यांना किड झोनमध्ये ठेवतात. किड झोनमध्ये मुलांना ठेवून आपण पार्टी एन्जॉय करा. आम्हाला वाटलं की थोडा वेळ ठेवता, म्हणजे जेव्हा सेलिब्रेशन असेल 12 वाजताचं त्याच्या आधी त्यांना घेता येईल. तर एंडला ते तसंच म्हणाले की तुम्ही 15-20 मिनटापूर्वी येऊन तुमच्या किड्सना घेऊन जाऊ शकता, पण काय पॉईंट नाही आहे, इतका वेळसुद्धा मुलं आपल्याबरोबर नसतील तर. सो त्यामुळे आता आम्ही रिटर्न चाललो आहे, आणि आम्ही विचारलं यांच्या ऑर्गनायझरला, यांचा जो मेन माणूस होता त्याला, तर तो म्हणाला की कोणत्याही बीचवर जा, तिकडून तुम्हाला छान शॅक्स वगैरेवर जा, तिथून तुम्हाला छान फील मिळेलच. सो बघू आता, जाऊया, ते पण एक्सपिरियन्स करूया, बघूया. आता हे नव्हतं नशिबात, हे ऑप्शन नाही आहे, हा फील आणि हे लहान मुलं आहेत, त्यामुळे बघूया. मी पेटीएम इन्सायडरवरून बुक केलेलं, बुक माय शो, पेटीएम इन्सायडर दोन्हीकडे मी बघितलं. बुक माय शोला 8,000ला पडत होतं मला कपलचं पॅकेज, आणि इन्सायडरवर 6,000, कारण ते एक्स्ट्रा चार्जेस लावत नव्हते, इथे त्यांनी मेन्शन पण केलेलं. पण कुठेच लहान मुलांचा ऑप्शन नव्हता, आणि बुक माय शोवर खाली क्लिअर लिहिलेलं की ऑल एज ग्रुप्स अलाउड. त्याच्यामुळे मी रिस्क घेतली, आणि जेव्हा केव्हा मी गुगलवर असं सर्च करत होतो की लहान मुलांना अलाउड असलेला क्लब सजेस्ट कर, तेव्हा LPK येत होता. त्याच्यामुळे हा गोंधळ झाला आहे, आणि त्यांच्या मॅनेजमेंटचा पण इश्यू आहे, कारण आम्हीच नाही, कित्येक लोक त्यांच्या लहान मुलांना घेऊन आले आहेत. सो माझ्या मागेही बघू शकता, ते बँगलोरचे आहेत, पण त्यांना मराठी येत होतं. सो हे बघा, त्यांची मुलगी रित्वीबरोबर खेळते बघा, दोघं फ्रेंड झालेत. नाही म्हणजे ती गोष्ट तर पॉसिबलच नाही की त्यांना ठेवून आम्ही, कारण आहे आता पार्टी जी करतोय ती त्यांच्यासाठी नाही, तर घरी आईबाबांबरोबर ठेवून आलं असतं ना. तुझी कोण फ्रेंड झाली ही? आता कॅन्डोलिन बीचच्या इथे आम्ही, आजूबाजूला फटाके फुटतायत, फायर क्रॅकर आहेत, फुल वाईब तर फुल आहे. फक्त एकच गडबड झाली आहे, हा पाणी खूपच पुढे आलं आहे, आणि आम्ही मेन बीचपासून बरंच पुढे आलो, कारण तिकडे एवढी रश होती ना, कचरा होता, कचरा लिटरली. तर आता आम्ही थोडं पुढे आलो, इथे जरा मोकळं आहे. अदरवाईज तुम्ही वाईब चेक करा इकडची, असे सगळीकडे शॅक्स आहेत आणि सगळीकडे पार्टी आहे. रित्वीने लेझर लाईट घेतली आहे आणि मजबूत पॉवरफुल आहे. हे लँटर्न वगैरे इकडे उडवत आहेत, तिथपर्यंत जाते. रित्वी इकडची वाईब बघून पूर्ण हैराण झाली आहे, आणि आता फॉरेनर भेटलेले, त्यांनी रित्वीला ते दिलं आहे. फोटो मी टाकतो. Hi Chital, Happy New Year! Ritvi, Happy New Year!